गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो. काय सुंदर लँडस्केप आहे मित्रांनो आणि सूर्याची किरणं किती भारी वाटत आहेत. ओके, आणि आता 8:15 वाजलेले आहेत. आज आपण सुमडो विलेज पुगा व्हॅलीमध्ये आहे आणि आजची आपली जर्नी खूप भारी असणार आहे, कारण आज आपण लडाखला बाय बाय करणार आहे आणि हिमाचल प्रदेशमध्ये एंट्री मारणार आहे. आतापर्यंत जर्नी खूप भारी झाली मित्रांनो. लडाखवाली लय भारीची 2024. आज 12 जून 2024 आहे आणि माझ्या लडाखवाली लय भारी 2024च्या राईडचा 17वा दिवस आहे. ओके मित्रांनो, मग दिवसाची सुरुवात एकदम भारी झाली पाहिजे. चला मग आपल्या देवाच्या नावाने सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, येळकोट येळकोट, जय मल्हार, बजरंगबली की जय, जय श्रीराम, हर हर महादेव. लय भारी वाटलं मित्रांनो देवाचं नाव घेतल्यानंतर. आता आजची जर्नी आपली भारी होणार आहे, एक नंबर. काल आम्ही 11 जून 2024 खूप अप्रतिम आणि न विसरणारा दिवस होता. काल आम्ही 3 पास कवर केले. पहिला पास होता नुरबुला पास, जो हानलेच्या पुढे आपण निघाल्यावर येतो. ऑफरोड पॅच आहे तो कम्प्लिटली. तो 17,000च्या वरती होता. आणि दुसरा उमलिंगला पास जो 19,024 फीटवर होता. आणि तिसरा होता फोर्टीला पास जो 18,000 होता. म्हणजे 17,000, 18,000 आणि 19,000 असे 3 मोठे आम्ही पास कवर केले काल. आणि काल माहे ब्रिजने रात्री आम्ही 8 वाजता सोमडो विलेजमध्ये पोहोचलो होतो. आम्ही 6 जण टोटल होतो. ललित सर, अजय भाऊ आणि बेळगावचे 2 कपल होते. मला वाटतं प्रसाद आणि त्याची वाईफ आणि भरत आणि मी. तर सकाळी हे 4 निघाले पुढे. ललित सर, अजय आणि बेळगावचे कपल जे होते ते प्रसाद आणि त्याची वाईफ ते पुढे निघाले सकाळी 7 वाजता. आणि आम्ही थांबलो होतो. आम्ही कन्फ्यूज होतो की सोमोरी लेकला जायचं की नाही, मी आणि भरत. पण नंतर आम्ही डिसाईड केलं की नाही, आज आपण सोमोरी लेकला नाही यायचं. आणि सोमोरी लेक बरोबर या डोंगराच्या पलीकडे आहे. तुम्हाला नक्की मी दाखवेल फोटोमध्ये की त्याचा रस्ता कुठून जातो. तर काल आम्ही इथे स्टे केले सुमडोमध्ये. तुम्हाला मी फोटो दाखवतो आणि तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन देतो त्याबद्दल. मित्रांनो, काल आम्ही याच होमस्टेमध्ये स्टे केलं होतं. गॅत तेनपा नावाचं होमस्टे आणि आमच्या बाईक्स पण दिसत आहेत. आणि काल आम्ही 6 जण इकडेच आराम केला होता. समोर बघा काय सुंदर लँडस्केप दिसते त्या होमस्टेच्या एकदम एक्झॅक्टली समोर. आणि आपल्याला एक रोड पण दिसतोय बघा. हा रोड जातोय सोमोरीला. आणि समोर आपल्याला भेड बकरी पण दिसत आहेत चरतानी. आणि बाहेर आपल्याला बाथरूम दिसतंय बघा, इथं बाथरूम होतं. तर ही सगळी इन्फॉर्मेशन नक्की तुम्हाला आवडली असेल. तर असं आम्ही कालचा दिवस एन्जॉय केलं. थंडी खूप होती मित्रांनो. आम्ही कमीत कमी आय थिंक 14,000 फीटवर आहे. काल माहे ब्रिजवरून मी इथं आलो होतो. आणि आता ही आपली जर्नी आपली चालू होते मनालीला. आता आजचं अंदाजे किलोमीटर आय थिंक 300 किलोमीटर असेल मला असं वाटतं, असं माझा अंदाज आहे. बघू आता मी किती लोकल कापतो. आज पण आम्हाला खूप हाय पासेस भेटणार आहे बघायला. सगळ्यात डेडली पासेस आहे 12लाचा, तो पण आम्हाला भेटला नाही आज करायला. मित्रांनो, लेफ्ट साईडला आपल्याला काहीतरी सेटलमेंट दिसत आहेत. हे सेटलमेंट्स विलेज तर वाटत नाही आहेत, कारण पुगा व्हॅली हे खूप इम्पॉर्टंट आणि रिच आहे हॉट वॉटर स्प्रिंग आणि जिओथर्मल एनर्जीसाठी. तर इथं खूप सारं हॉट वॉटर सल्फर स्प्रिंग बाहेर निघतं. तर हे एनर्जीसाठी खूप महत्त्वाचं आहे. ह्याला आपण जिओथर्मल एनर्जी म्हणू शकतो. जिओथर्मल एनर्जीचं नाव जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एका देशाचं नाव आठवतं. त्याचं नाव आहे आईसलँड. आईसलँड हे कम्प्लिटली जिओथर्मल एनर्जीवर डिपेंड आहे. त्यांचं 30 to 40% ऑफ द पॉवर जनरेशन कम फ्रॉम द जिओथर्मल एनर्जी. तर विचार करा, इतक्या रिन्युएबल एनर्जीचा ते लोक यूज करतात आणि त्यामुळे पॉल्युशन खूप कमी आहे. आणि तसंही आपल्यालाही पुगा व्हॅलीमध्ये रिच सोर्स ऑफ एनर्जी आहे जी आपण जिओथर्मल म्हणतो. ती पुगा हॉट वॉटर स्प्रिंग आहेत. हे जे हॉट वॉटर झरे आहेत ह्यातून एनर्जी आपल्याला भेटते. म्हणजे कारण गरम पाणी आणि गॅसेस ह्याचा उपयोग करून आपण लाईट जनरेट करू शकतो आणि इकडच्या विलेजला आपण ती लाईट प्रोव्हाइड करू शकतो. तसंच आपल्या इंडियामध्येही काही ठिकाणी असंच हॉट वॉटर स्प्रिंग्स किंवा गॅसेस भेटतात. जसं गोदावरी बेसिन, कॅम्बे बेसिन आणि महानदी बेसिन. इकडे आपल्याला रिच सोर्स ऑफ जिओथर्मल एनर्जी भेटते. मित्रांनो, खूप वेळानंतर आपल्याला महिंद्रा स्कॉर्पिओ भेटते बघायला या रोडवर. आणि माझा मित्र भरत तो पुढे गेला आहे. आणि थोडं आपल्याला ग्रीन मार्शलँड बघायला भेटते लेफ्ट साईडला. आणि थोडे सॉल्ट पण दिसत आहेत, मिनरल्स पण दिसत आहेत व्हाईट कलरमध्ये. तर नक्की मला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल पुगा व्हॅलीबद्दल. पुढे आपल्याला एक खूप इम्पॉर्टंट आणि खूप सुंदर असं आजोबा भेटणार बघायला.
त्याला पुगा हॉट वॉटर स्प्रिंग म्हणतात. चला मग भेटू पुढे. तुम्ही हा लँडस्केप एन्जॉय करा. मित्रांनो, सोमडो विलेजच्या पुढे 7 किलोमीटर पुढे आल्यानंतर आपल्याला एक ग्रीन मार्शलँड दिसते आणि एक सुपर लँडस्केप दिसते. आणि मी तुम्हाला बोललो होतो ना, एक अजूबा आपल्याला भेटणार आहे बघायला. तर बरोबर या मार्शलँडच्या एकदम सेंटरला एक अजूबा आहे. त्याला आपण हॉट वॉटर स्प्रिंग म्हणतो. हॉट वॉटर सल्फर स्प्रिंग. कम्प्लिटली गरम पाणी असं जमिनीतून वरती असं उचललं जातं आणि हे बघण्यासाठी लोक लांबून लांबून येतात. आता हे बघा किती वेगळं मार्शलँड आहे बघा. पाय ठेवताना पाय हलत आहेत कारण खाली पाणी आहे आणि वरती पूर्ण गवत आहे आणि त्यातून गॅसेस बाहेर येत आहेत. त्यामुळं असं लँड फॉर्मेशन झालेलं आहे तयार. तर खूपच अद्भुत आणि एकदम डिफरंट लँडस्केप आहे इकडे. आणि समोरचं माउंटेन बघा, कम्प्लिटली डिफरंट कलर आहे. व्हाईट आणि क्रिमिश कलरचं माउंटेन आहे. मित्र पुढे चाललेलं आहे. मित्र आता इकडे हे बघा समोर दिसतं आपल्याला, हे आहे पुगा हॉट वॉटर स्प्रिंग, हॉट वॉटर सल्फर स्प्रिंग. आणि लँडस्केप बघा कसे आहेत. हे कम्प्लिटली ग्रीन मार्शी लँड आहेत बघा. किती छान दिसतंय बघा. हे सुंदर असं पुगा हॉट वॉटर स्प्रिंग दिसतंय. आणि इकडे आपल्याला घोडे दिसत आहेत चढताना, मनसोक्त आनंद घेत आहेत, हिरवं घास खात आहेत. तर इथे खूप सारे वाईल्ड ॲनिमल भेटणार आपल्याला बघायला. आणि नक्की तुम्हाला हा नजारा आवडला असेल पुगा हॉट वॉटर स्प्रिंगचा. एन्जॉय करा मित्रांनो, खूप भारी आहे. नक्की तुम्ही या रूटला जर ड्राईव्ह करत असला तर नक्की इकडे थांबा. सोमडोपासून 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे हे पुगा हॉट वॉटर सल्फर स्प्रिंग. आणि हे पाणी अंगावर घेतल्यावर खूप चांगलं असतं आपल्या शरीराला. थेरपॅटिक यूज खूप चांगले आहेत. रुमॅटॉइड आर्थरायटिससाठी पण खूप चांगलं असतं. तर नक्की तुम्ही इथं व्हिजिट करा. चला, हे तुम्ही लँडस्केप एन्जॉय करा तिथपर्यंत. बाय बाय पुगा हॉट वॉटर स्प्रिंग. खूप मजा आली. आणि आपण ते लेफ्ट साईडला बघतो बघा, कम्प्लिटली डिफरंट लँडस्केप, सुंदर असं लँडस्केप आणि ग्रीन मार्शी लँड. त्याच्यावर आपल्याला याक आणि लडाखी घोडे चढताना दिसत आहेत. आणि खूप सुंदर आणि मोठं लँडस्केप आहे हे ग्रीन मार्शी लँडचं, जिथे तुम्हाला खूप सारे पशु भेटतात बघायला. आणि समोर आपल्याला बघा लडाखी फ्लॅग दिसत आहेत. लडाखी फ्लॅग्स जिथेही तुम्हाला दिसतील तिथे घाण करायची नाही आहे. खूप छोटंसं असं एक तळ आहे, तिथे लडाखी फ्लॅग दिसत आहेत. आणि इथे चांगपा नावाचे नोमॅड्स आहेत जे इकडे एवढे सगळे पशुचं पालन करतात, यांची देखभाल करतात. हे डॉगी कशाला बसल्या खाली. आणि चांगपा जे नाव पडले नोमॅडचं हे चांगथांग व्हॅलीपासून पडले. आपण हानलेमध्ये चुमाथांग ऐकलं होतं वाईल्ड लाईफ सँच्युरी. आणि हा जो भाग आहे कम्प्लिटली चांगथांग व्हॅलीमध्ये मोडतं. आणि थोडीशी अजून इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगायची आहे की जे आता पुगा व्हॅलीचं आपण हॉट वॉटर स्प्रिंग बघितले होते किंवा सल्फर वॉटर स्प्रिंग बघितलं होतं, त्याच्यावर रिसर्च करण्यासाठी आपल्या इंडियाची ONGC एनर्जी सेंटर ट्रस्ट आणि आईसलँड या देशाबरोबर करार झालेला आहे. आणि इथं रिसर्च चालू आहे. त्या आपण मागे लास्ट सेटलमेंट जे आपण सेटलमेंट बघितली होती तिकडे रिसर्च चालू आहे की जिओथर्मल एनर्जीचा वापर आपल्याला या भागामध्ये करता येईल का. आणि इकडच्या लोकांना एनर्जी जिओथर्मल एनर्जी इलेक्ट्रिसिटीच्या रूपामध्ये देता येईल का. समोर आपल्याला बघा एक विलेज दिसतं आहे. आय थिंक हे विलेज कुठलं आहे बघूया आपण. छान छोटंसं विलेज आहे. इकडेही आपल्याला जर वाटलं तर आपण स्टे करू शकतो ह्यांच्या परमिशन घेऊन. आय थिंक हे कर्जोक विलेज असायला पाहिजे, कारण लेफ्ट साईडचे जे माउंटेन्स आहेत त्याच्या पलीकडे सोमोरू लेक आहे. आणि सोमोरू लेक हे हायेस्ट सॉल्ट वॉटर लेक आहे इन द वर्ल्ड आय थिंक. आणि त्याच्याबरोबर कर्जोक विलेज पण आहे, ते पण हायेस्ट विलेज इन द वर्ल्ड आहे कर्जोक विलेज. तर मला असं वाटतं कर्जोक विलेज असायला पाहिजे. बघू आता पुढे गेल्यावर आपलं नाव दिसते की नाही. खूप सुंदर असं छोटंसं विलेज आहे जो इथे आपलं रोजचं दिनक्रम राबवत आहेत. इथे काहीतरी शाळा आहे वाटतं, आय थिंक शाळाच आहे वाटतं. हां, इथं काय दिलं आहे बघा. येस, इट इज ए स्कूल. आणि हां, इथं दिलं आहे बघा कर्जोक विलेज. मित्रांनो, समोर आपल्याला काहीतरी एक पास दिसतोय, दिवसातला पहिला पास. आता कुठला आहे समोर गेला बघूया आपण. ओके, हळूहळू आता आपण रस्ता कम्प्लिटली ऑफ रोड आहे. इथपर्यंत येताना कच्चा रोड आहे पण ड्राईव्ह करू शकतो आपण, एवढं काय अवघड नाही आहे. ओके, थोडं जवळ जाऊन बघूया कुठला पास आहे हा. ओके, मी वाचलं होतं याच्याबद्दल, आता बघू समोर जाऊन कुठला पास आहे. थोडं जवळ जाऊन बघू. लँडस्केप खूप सुंदर आहे इकडे. कम्प्लिटली या बोर्डवर स्टिकर लावून ठेवले लोकांनी. ओके, पोलो गोंका ला पास आहे. आणि ह्याच्याबद्दल वाचलं होतं, ह्याची हाईट समथिंग काहीतरी 15,800 या 900 फीट आहे.
आणि हे जे डोंगर दिसतात आपल्याला हे पोलोगोंका माउंटेन्स आहेत, जे 20,000च्या वरती आहेत. 20 ते 21,000 फीटच्या वरती हे माउंटेन्स आहेत. सुपर्ब लँडस्केप आहेत. तुझा पहिला पास पोलोगोंकाला. तर आता भेटू पुढे, हळूहळू आपण अंतर कापूया. आणि आजचा दिवस खरंच भारी चालला आहे. आणि तुम्ही बघू शकता इलेक्ट्रिसिटीचे पोल्स दिसतात बघा इकडे, म्हणजे इलेक्ट्रिसिटी कम्प्लिटली इथे दिलेली आहे त्या लोकांना. आणि हे सगळं आपल्या इंडियन आर्मी आणि गव्हर्नमेंटच्या मदतीने चाललेलं आहे. आणि ऑफरोड करण्यासाठी इकडे आपण येऊ शकतो. आणि हे मनाली नाही, लेह मनाली हायवेच्या एकदम जवळ आहे हा रस्ता. तर काय लोक इकडून कधी कधी सुमडोला किंवा सोमोलीला जातात या रूटने. तर कधी कधी आपण या रोडने पण आपण ड्राईव्ह करू शकतो. आता पुढे गेल्यावर अजून एक लेक लागेल आपल्याला. पहिलं आपण ऐकलं होतं सकाळी आपण ऐकलं होतं सोमो लेक, आता सोकर लेक भेटणार आहे आपल्याला पुढे. बघू आता ती किती लवकर आपल्याला भेटते. आणि आधी बघितलं होतं पॅगॉंग लेक. तर हे तिन्ही लेक खूप महत्त्वाचे आपल्यासाठी. मित्रांनो, अशा लँडस्केपवर फक्त मी एकटा ड्राईव्ह करतो आहे. कुठलीही गाडी येत नाही आहे, कुठलीही गाडी माझ्या मागून येत नाही आहे. काय नजारा आहे मित्रांनो, अप्रतिम नजारा आहे. असं वाटतं की इट इज अ डिवाइन जर्नी. मी माझ्या एकटाच या रोडवर चालतो आहे, कोण मला त्रास देणार नाही आहे. स्वतःशी बोलू शकतो आहे, ओढू शकतो आहे. आणि समोरचा लँडस्केप बघा किती सुंदर आहे. राईट साईडचे स्नो कॅप माउंटेन बघा, अप्रतिम असे माउंटेन दिसते आपल्याला. खरंच खूप सुंदर नजारा आहे हा सकाळचा. हळूहळू आता आपण लेह मनाली हायवेच्या जवळ पोचणारच आहे. चला मग तुम्ही हा लँडस्केप एन्जॉय करा. अजून काय छान इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला मी सांगेल पुढे. भेटू पुढे. मित्रांनो, थोडंसं आपण पुढे आलेलो आहे त्या पोलोगोंकाला पासपासून. आणि समोर काय ते दिसतं आपल्याला, व्हाईट फॉर्मेशन काय दिसतंय. आणि लेफ्ट साईडला बघा ते ढगं कसे दिसतात बघा. कम्प्लिटली त्या स्नो कॅप माउंटेनच्या वरती डिफरंट टाईप ऑफ क्लाउड फॉर्मेशन झालं बघा. एक नंबर खतरनाक रूट आहे. आता आपण डिसेंड करतो आहे हाईटवरून. आणि समोर आपल्याला आय थिंक सोकर लेक तर नाही, इट कॅन बी सोकर लेक, मला तर डाऊट वाटतो आहे, पण असू शकतं सोकर लेकच आहे. हो, पुढे गेला बघूया काय दिसतंय. आता आपण हळूहळू खाली डिसेंड करतो आहे. रस्ता बघा कसा आहे. रस्ता आता मला वाटतं काही दिवसाने टर्मॅक होऊन जाईल, 1-2 वर्षामध्ये. मला वाटतं 2025 आणि 26मध्ये जे मुलं येते ते ड्राईव्ह करायला किंवा जे रायडर येते त्यांच्यासाठी हा रस्ता टर्मॅक होऊन जाईल. ती मजा निघून जाणार मग ऑफरोडची. आय थिंक आम्ही शेवटचे आहेत या रोडवर ऑफरोड करणार आहे असं मला वाटते. सुंदर असं रूट आहे हा, सुमडोपासून लेह मनाली हायवेपर्यंत. आता बघा टर्न बघा किती शार्प आहे बघा. हळूहळू गाडी आपल्याला खाली डिसेंड करायची आहे, कारण थोडीही चुकी भागात पडेल. समोर बघा ते क्लाउड फॉर्मेशन बघा दिसतंय बघा, किती सुंदर असं क्लाउड फॉर्मेशन दिसतंय, अप्रतिम. पुढे गेल्यावर बघूया ते कुठलं लेक आहे. मला वाटतं सोकर लेकच आहे. जवळ गेल्यावर तुम्हाला सांगतो. आणि मस्त वाटतंय या रोडवर ड्राईव्ह करताना. मित्र पुढं गेलेला आहे वाटतं, थांबला असेल मला असं वाटतं त्या लेकपाशी. भेटू पुढे, काय असेल चांगलं इन्फॉर्मेशन तुम्हाला मी नक्की सांगेल. आणि इथं आय थिंक कम्प्लिटली हे मातीच वाटतं. लेफ्ट साईडला बघा माती आहे, पूर्ण माती म्हणजे जस्ट लाईक आपली सँड असते ना तशी माती आहे, पण जरा वेगळी आहे. हानलेपेक्षा वेगळी वाटते मलाही. आणि जिकडे नुब्राला बघितली त्यापेक्षा वेगळी आहे. तर चला हळूहळू आता आपण सोकर लेकच्या जवळ जाऊ, कशी दिसते बघू आणि तुम्हालाही दाखवतो मी. इथून शॉर्टकट आहे वाटतं वरतून खाली यायला बघा दिसतोय. चल भेटू पुढे, काय छान इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला मी दाखवेल आणि सांगेल. पण मित्रांनो, ते लेफ्ट साईडचं बघा क्लाउड फॉर्मेशन किती सुंदर दिसतंय बघा, खतरनाक. असं वाटतं ढगं पूर्णपणे खालती आलेत. काय माहिती पाऊस पडतोय का तिथं स्नोफॉल होतोय माहीत नाही, पण खूप सुंदर वाटतं तिकडे. आणि रस्ता बघा एक नंबर. तर सगळीकडे तुम्हाला इलेक्ट्रिक पोल दिसत आहेत, म्हणजे लाईटची सोय इकडे झालेली आहे. पुढं सोकर लेक असल्यामुळे तिथे काय ना काही विलेज पण असेल, तिथे लोक हात पण असतील, काही सेटलमेंट असेल तिकडे मला असं वाटतं. हळूहळू आता आपण अंतर कापूया. मित्रांचा काय मित्र भरत कुठे गेला माहीत नाही, दिसतच नाही आहे. खूप चांगलं ड्रायव्हिंग करतो तो आणि त्याला स्पीडने पळवतो गाडी तो. मला तसं आवडत नाही. मी आपला आरामशी हळूहळू आपला नजारा बघत ड्राईव्ह करतो आहे. माझी ड्रायव्हिंग स्किल अशीच आहे. चला भेटू मित्रांनो
थोडंफार दिसलं म्हणून तुम्हाला सांगितलं. हे जरा युनिक मला लँडस्केप वाटलं. भेटू पुढे. मित्रांनो, सोकर लेक दिसतं बघा आपल्याला, सुंदर असं सोकर लेक. कम्प्लिटली हे सॉल्ट डिपोजिशन आहे, कारण हे इव्हॅपोरेट झालेलं आहे आणि हे आता हळूहळू हे लेक कमी होत चाललेलं आहे. पँगॉन्ग आणि सोमो लेकच्या जर आपण कंपेअर केलं तर हे लेक आता हळूहळू कमी होऊन सॉल्टमध्ये डेव्हलपमेंट होत चाललेलं आहे, म्हणून हे व्हाईट दिसते आपल्याला. मित्र थांबलाय बघा. बड़ा सुनना, अरे यहाँ से निकलते क्या ऐसे? मैं घूम जाके आता हूँ, तू नीचे से निकल, नीचे रख मोबाइल ऐसे नीचे रख और फिर ऐसे करके पूरा व्यू ले ले, तेरा भी निकलता हूँ. हाँ मैं भी खड़ा होता हूँ, चल. खड़ा हो. मित्रांनो, काय सुंदर लँडस्केप आहे आणि काय रोड आहे मित्रांनो, सुसाट रोड आहे. काय ट्राय करतोय आम्ही दोघंही, एक नंबर. आता मित्राचा मी व्हिडिओ काढलेला आहे, आता तो माझा व्हिडिओ काढेल पुढे जाताना. एक नंबर रोड आहे मित्रांनो, अप्रतिम लँडस्केप. अरे तू ओवरटेक कर मुझे खड़ा होके. हाँ, खड़े होके ओवरटेक. मित्रांनो बोललोय उभा राहून ओव्हरटेक कर, कारण तो साईडला खूप छान करतो. बघू आता तो येतो की नाही मागून. आशात बघूया राईट साईडला दिसतोय का. हा दिसला आला. एक नंबर भारी वाटतं एकदम. मित्रांनो, खूप सुंदर असं हे टर्मॅक रोड झालेला आहे. एक नंबर ट्राय करायला मजा येते एकदम. राईट साईडला माउंटेन्स, मध्ये आपला रोड टर्मॅकचा. आम्ही ट्राय करतोय दोघंही, बाकी कोण नाही आहे. आणि लेफ्ट साईडला आपल्याला सोकर लेक दिसते व्हाईट कलरची, खूप सुंदर. आणि त्याच्या मागे आपल्याला डोंगर दिसत आहेत. आता हे जे डोंगर्स आहेत हे सगळे हिमाचल प्रदेशचे डोंगर, जे हिमाचल नाही म्हणू शकत, हे सगळे स्नो कॅप माउंटेन्स आहेत लांबपर्यंत. आणि तो रोड पुढे जाऊन आपल्याला लेह मनाली हायवेला जॉईंट होतो. आणि थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगायची होती मित्रांनो, थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे. आता आपण ज्या रिजनवर ट्राय करतो आहे ते आहे चांगथांग व्हॅली किंवा चांगथांग वाईल्डलाईफ सँच्युरी. या चांगथांग वाईल्डलाईफ सँच्युरीच्या सराउंडिंगमध्ये 3 लेक आहेत, पँगॉन्ग लेक, सोमोर लेक आणि सोकर लेक. हे तिन्ही सॉल्ट वॉटर लेक आहेत आणि या तिन्ही 14,000च्या जवळपास हाईटच्या वर आहेत. फक्त पँगॉन्ग लेक थोडंसं कमी आहे. तर हळूहळू सोकर लेक हे हळूहळू आटत चाललेली आहे या 3 लेकच्या बराबरीने जर विचार केला तर. लेफ्ट साईडला आपल्याला एक 4x4ची जीप दिसते आणि राईट साईडला आपल्याला ट्रक दिसतोय आणि काही माणसं इथं बसलेले आहेत. आय थिंक हे जे बाजूला तुम्ही दिसत आहेत एक समथिंग बनवत आहेत काहीतरी पाणीच्या ड्रेनेजसाठी, तिथं हे लोक काम करत आहेत. तर लेफ्ट साईडला जे सोकर लेक दिसतं ते हळूहळू आटत चाललेली आहे. त्याचं पाणी कमी होत चाललं आहे, कारण ह्याच्यामध्ये जे सॉल्ट डिपोजिशन हे जास्त होत चालले आहेत, कारण इथं इव्हॅपोरेशन जास्त होतं आहे. आणि पूर्वीच्या काळापासून इकडे राहणारे जे चांगपा नोमॅड्स आहेत चांगथांग व्हॅलीमध्ये, हे ह्याच्या सॉल्टचं डिपोजिशन जे असतात ते एक्स्ट्रॅक्ट करून हे तिबेटमध्ये ते सप्लाय करायचे आणि त्याच्याबद्दल त्यांना गुड्स भेटायचे. तर असं हे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी त्यावेळी असायची आणि अजूनही आहे. फ्युचरमध्ये ह्याचा यूज होईल असं मला वाटतं, कारण हळूहळू ही लेक आटत चाललेली आहे. तर असं हे थोडीशी इन्फॉर्मेशन होती. आता हा रोड बघा किती सुंदर आहे, टाबॅक रोड आहे, एकदम सुसाट आहे. मी आणि माझा मित्र पळवतोय गाडी 50, 60, 70, 80च्या स्पीडने. कोणीही नाही आहे बघा, फक्त आम्ही दोघंच ड्राईव्ह करतोय. अप्रतिम अशी आमची जर्नी आहे. सोकर लेक बघा, जवळ गेलो असतो पण काही बघणार का नाही आहे, कारण कम्प्लिटली सॉल्ट डिपोजिशन आहे.
जाऊन काय फायदा नाही आहे. अरे वा, हाय. हे बघा, हे मस्त कपल्स आहेत आणि ही लडाखची गाडी दिसते. चला आता हळूहळू आपलं अंतर कापूया आणि लेह मनाली हायवेला जॉईन झालं की तुम्हाला तिकडे थोडीशी इन्फॉर्मेशन सांगेल त्याच्याबद्दल पण. ती पण तुम्ही हा नजारा एन्जॉय करा. सुंदर असा नजारा. मग अजून एक गाडी दिसते 4x4ची मस्त. आणि लँडस्केप बघा, अप्रतिम असं लँडस्केप. चला भेटू पुढे. आता हळूहळू मार्शलँड बघा, ग्रीन मार्शलँड दिसायला लागलं आहे आणि आपण बरोबर समोरच्या सॉल्ट वॉटर लेकच्या दिशेने ड्राईव्ह करतो आहे आणि त्या डोंगराच्या पलीकडे आपण जाणार आहे. म्हणजे त्या डोंगराच्या पलीकडेच बरोबर किंवा त्या पॅरलला आपण ड्राईव्ह करतो आहे. चला भेटू पुढे. काय छान इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला मी सांगतो. मित्रांनो, आम्ही माहे सोकर करून इथपर्यंत आलो आहे. आय थिंक हे डॅबरिंग आहे. हे वरती जातो आपण उपसीला. पाठचा जो रोड चालला हा चालला उपसीला म्हणजे लेहला. आणि आता आपण चाललो आहे मनाली सरचूला. हा व्हिडिओ दाखवण्याचा अर्थ हाच होता की इकडे सोकरला जाऊ शकतो आणि हा रोड जो आहे हा कनेक्ट करतो डॅबरिंग, ह्याला डॅबरिंग म्हणतात. आता आपण चाललो आहे मनालीला पाटी उपसी. चला भेटू पुढे. एवढं दाखवायचं होतं. चला आता पुढे आपण खाली उतरूया. कट करू समजा. तर आता मनालीच्या दिशेने निघूया. ती आपली दिशा आहे मनालीची. मित्रांनो हे बघा, हे डॅबरिंग आहे. त्या साईडला होतो आम्ही. तिथून आता असं करून ज्या रूटला आपण टच केले डॅबरिंगवरून आता आम्ही चाललो आहे मनालीच्या रूटने. आता बघूया आपण दंडीपर्यंत पोहोचतो की आहे. मध्ये भरपूर पास येणार आहे. नखीला पास, अजून काय काय नाव आहे, भारताचा पास. मित्रांनो आता आपण आय थिंक किलाँग लेह हायवेला आपण ड्राईव्ह करतो आहे किंवा मनाली लेह पण म्हणू शकतो आपण. NH3 आणि लेफ्ट साईडचा डोंगर दिसतो आहे. तिथून एक रस्ता आला आहे. त्या रस्त्याने आता आपण सोकर लेकवरून आलो आणि त्या जंक्शनला भेटलो. खूप छान असं बोर्ड दिसतं आणि लोक पण इकडे राईट साईडला इकडे थांबलेत. टेंट बघा, लोक थांबतात इकडे. आणि हा रस्ता आता जातो लेहला. मध्ये उपसी येतं आणि समोर बघा किती सुंदर असं लँडस्केप दिसतं आपल्याला. आणि हाच रस्ता आहे तो जिथून आता आपण ड्राईव्ह करून आलो. तर हा रस्ता आता हा ट्रक चालला आहे लेहला. तर आता पुढे एक टांगलंगला नावाचा एक पास असतो. तो 17,000 किंवा समथिंग 18,000च्या जवळपास आहे. तोही खूप हाय पासेसमध्ये मोडला जातो टांगलंगला आणि तो आपण यावेळी कवर नाही केला आहे. पुढच्या वेळी नक्की कवर करूया. आपला चांगला आणि टांगलंगला पास झालेला आहे आणि थोडंसं वायर निघाली वाटतं. ओके चला थोडंसं अजून पुढे गेल्यावर इन्फॉर्मेशन देतो. मित्रांनो आता आपण मोरे प्लेन्स ड्राईव्ह करतो आहे. अप्रतिम रोड आहे हा मोरे प्लेनचा. हा कम्प्लिटली आय थिंक 24 to 25 किलोमीटरचा स्ट्रेच आहे फ्रॉम दॅट चेकपोस्ट जिथे आपण टर्न घेतला होता डॅबरिंगच्या इथून. आणि काय अप्रतिम रोड आहे बघा. कम्प्लिटली टारमॅकचा रोड आहे पण रस्ता असा वर खाली आहे. ड्राईव्ह करताना आपल्याला कंट्रोल ठेवायचा स्पीडमध्ये. कारण मोरे प्लेनची हाईट समथिंग अबाउट 4,800 मीटर आय थिंक 15,750 फीटच्या जवळपास आहे. म्हणजे असं नाही की हाईट कमी आहे, हाईट खूप चांगली आहे मोरे प्लेन्सची. आणि असं म्हणतात की मोरे प्लेन्समध्ये कियांग तुम्ही ऐकलं असेल, जे वाईल्ड डॉंकी असतात, वाईल्ड टिबेटन हॅस, ह्यांना पाणी भेटत नाही असं म्हणतात. असं मी वाचलं होतं. म्हणून ह्याला कियांग चुथांग असं म्हणतात मोरे प्लेन्सला. आणि अप्रतिम असं लँडस्केप दिसतं आपल्याला मोरे प्लेन्सवर ड्राईव्ह करताना. खूप सुंदर असं लँडस्केप आहेत. इथं ऑफरोड तुम्ही करू शकता. तुमच्याकडे तशी गाडी पाहिजे आणि खूप सुंदर दृश्य वाटतं आहे मित्रांनो. अप्रतिम ड्रायव्हिंग करताना फील येते या रोडवर. आणि मोरे प्लेन्स आपण जेव्हा खालून वरती येतो, जसं आपण मनालीवर येतो तेव्हा एक मोरे प्लेन्सवर आल्यावर जी फिलिंग येते ती एक नंबर असते. कारण आपण इतकं हाईट गेन करून वरती आलेलो असतो आणि ऑक्सिजनची खूप कमी होते. पण मोरे प्लेन्सवर आल्यावर खूप बरं वाटतं. आता मी उलट्या दिशेने चाललो आहे त्यामुळे मी कम्प्लिटली अक्लबटाईज झालेलो आहे. पण जे खालून वरती येतात मनालीवरून त्यांना खूप त्रास होतो कारण ऑक्सिजनची खूप कमी असते. कारण तुम्ही 6,000 फीटवरून डायरेक्ट तुम्ही 15,000 फीटच्या जवळपास तुम्ही पोचतायत. सो अक्लबटाईज होणं खूप गरजेचं असतं. म्हणून जे कोणी नवीन असणार लडाखला येण्यासाठी
बाईकने किंवा कारने त्यांनी जम्मू काश्मीरवरून यायला प्रिफर करावं आणि मनालीवरून त्यांनी डिसेंड करावं. तर ॲसेंट जम्मू काश्मीरच्या रूटने करावं आणि डिसेंड लेह मनाली हायवेच्या रूटने केलं पाहिजे. तर हे सगळं इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाचं आहे. येस, बघा बायकर्स लोक चालले आहेत आता आपली जर्नी कंप्लीट करून आपल्यासारखं. बाय. एक नंबर. सगळे आता रायडिंग करून खाली चाललेले आहेत मनालीला आणि मीही त्याच्यातला एक रायडरच आहे जो खूप सारं एक्सपिरियन्स, खूप सारे आठवणी आणि खूप सारे मेमोरेबल सिनिक व्ह्यू मनामध्ये घेऊन खाली चाललेलो आहे आणि हे मी कधीही विसरणार नाही आहे. देवाच्या कृपेने मला हे सगळं मला व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करता येत आहेत आणि हे मी माझ्या मनामध्ये तर कायमचं चेरिश करेल, कारण व्हिडिओ इतके जस्टिफाय करू शकत नाही जितकं मनामध्ये मी लडाख बघितलेलं आहे. आणि जे कोणी रायडर असतील त्याने एकदा तरी लडाखला व्हिजिट द्यावी आणि मनसोक्त आनंद घ्यावा या आपल्या लँडस्केपचा, या आपल्या भागाचा जो कम्प्लिटली अनटच आहे आणि क्लीन आहे आणि डिवाईन आहे. खूप भारी वाटतं मित्रांनो. आणि मोरी प्लेन्स खतरनाक आहे मित्रांनो. काय स्ट्रेच आहे हा 24 to 25 किलोमीटरचा, अप्रतिम. नक्की तुम्हाला हे काही इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला आवडली असेल. आता हा रोड जो आहे हा आपल्याला पांगपर्यंत घेऊन जातो आहे. पांग जसं आपण बोलू शकतो की थोडंसं कमी हाईटवर आहे. आता हे 15,000 समथिंग आहे, 15 म्हणजे 15,500च्या वरच आहे. तर पांग आय थिंक थोडं कमी असणार, आय थिंक 500 फीट या 600 फीट खाली असणार. तर आता बघू आपल्याला कितपर्यंत रेकॉर्ड करता येतं आहे. तसं काय असेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. चला तुम्ही हा नजारा एन्जॉय करा, हा थोडासा स्ट्रेस तुम्ही फील करून घ्या. चला भेटू पुढे, अजून काही इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला मी सांगत जाईल. मित्रांनो हे बघा किती सुंदर दिसते बघा. हे मोरी प्लेन्स आहेत आणि ह्या मोरी प्लेन्सच्या ओके माउंटेन्स बघा किती छान दिसतात. मध्ये मध्ये असं वाटतं कोणीतरी हे केलंय, अशी साखर शिंपडली अशी वाटते. असं वरतून वाटते की साखर कोणी शिंपडली आहे. तिकडे बघा सगळे स्नो कॅप माउंटेन्स. मित्रांनो असं वाटतंय की आय एम ऑन द टॉप ऑफ द माउंटेन आणि हा रस्ता आपल्याला डायरेक्टली खाली घेऊन चाललाय. डायरेक्ट त्या माउंटेनच्या वरती. समोरच्या माउंटेन बघा किती सुंदर दिसत आहेत. असं वाटतं की त्या माउंटेन्सवर कोणीतरी म्हणतो ना, जसं आपण जसकरमध्ये बघितलं होतं ना त्याच प्रकारचं माउंटेन दिसतं मला. त्या डोंगरावर कोणतरी असं साखर अशी वरतून स्प्रिंकल केली आहे. सेम जसकारसारखे माउंटेन दिसत मला हे. आणि आय थिंक हे जसकारच्या या साईडला जसकारची माउंटेन असणार आहे, राईट साईडला पुढे गेल्यानंतर. आणि समोर आपल्याला दिसत आहे स्नो कॅप माउंटेन, एकदम समोर सुंदर असे स्नो कॅप माउंटेन. ओके मित्रांनो आता हळूहळू आपण पांगच्या जवळ पोहोचतोय. पांग आय थिंक 14 किलोमीटर आहे. आता आपण जवळ आलेलोच आहे. मोठे मोठे ट्रक्स सगळे वरती येत आहेत मनालीवरून. खूप मोठे मोठे ट्रक्स आहेत सगळे, कारण 6 महिने किंवा 4-5 महिने तर हा रस्ता बंद असतो. आणि आता हळूहळू रस्ता ओपन का चालू केलेला आहे. आणि बोर्ड का दिलं लेफ्ट साईडला अनड्युलेटिंग रोड. ओके अनड्युलेटिंग रोड, ड्राईव्ह स्लोली. तुम्हाला बोललो होतं ना रस्ता वर खाली आहे. ड्राईव्ह जास्त स्पीडने केलं तर गाडी उडू शकते किंवा स्लिप मारू शकते किंवा तुम्हाला इंजुरी होऊ शकते किंवा गाडीचं काही ना काही इंजिनचं प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ड्राईव्ह करताना खूप काळजीपूर्वक ट्राय करावी, कारण तुम्ही बघा रस्ता कसा वर खाली होते बघा. जसं आपल्याला हानलेच्या वेळी ड्राईव्ह करताना फील झाली होती सेम तसंच मोरी प्लेन्सला पण ड्राईव्ह करताना फील होते. असा एक्सपिरियन्स मला या रोडवर यायला लागलेला आहे. हा रोड ओपन होतो म्हणजे लेह मनाली जो रोड आहे हा ओपन होतो आय थिंक मेच्या नंतरच, मला असं वाटतं मे 15 नंतर, कारण बारालाच्या पास हा कम्प्लिटली स्नोने कवर असतो. आणि मग तिकडून तो रस्ता जिपर्यंत ओपन होत नाही तिपर्यंत लेह मनाली हायवे ओपन होत आहे. आता अजून एक रोड चालू झालेला आहे तो आपण जसकरमध्ये बघितला होता, डारचा निमो
दारचा पदुम निमो म्हणजे NPD निमो पदुम दारचा हा जो रोड आहे हा आता आय थिंक चालू झालेला आहे, पण अजून सिव्हिलियनसाठी नाही आहे, अजूनही इथं काम चालूच आहे. ऑफिशियली जेव्हा आपण गेलो होतो संस्कारच्या वेळी तेव्हा शिंगल आणि सिसिरा पास आपण कवर केला होता. त्या रस्त्याने आपल्याला जाऊ दिलं नव्हतं का तिकडे अजूनही सिव्हिलियनला अलाउड नाही आहे. मला असं वाटतं 25-26पर्यंत तो पूर्ण ओपन होऊन जाईल NPD रोड, आणि तो कम्प्लिटली लेहला कनेक्ट करणार 365 डेजसाठी. आणि हा रस्ता हा आणि जम्मू काश्मीर रस्ता तरी चालू असतो, आय थिंक 9 महिने तिथे चालू असतो, पण हा रस्ता आय थिंक 4-5 महिने बंद असतो लेह मनालीवाला, कारण बारालाचा पास कम्प्लिटली स्नोने कवर असतो, त्यामुळे इकडे ॲक्सेस होणं सोपं नाही आहे. आता हळूहळू बघा खाली चाललो आहे आपण, माउंटेन्स एकदम जवळजवळ यायला लागलेत. खूप सुंदर असं मोरी प्लेन्स आहे. आय थिंक पूर्ण स्ट्रेच 35 किलोमीटरचा आहे, पण 25 किलोमीटर हा कम्प्लिटली मोरी प्लेन्स दिसतो आपल्याला. बाकीचं असं 10 किलोमीटर इतकं आपल्याला स्ट्रेच वाटत नाही, पण 25 किलोमीटर कम्प्लिटली मोरी प्लेनचा स्ट्रेच आहे. आणि समोरचा बघा रस्ता बघा, अप्रतिम असा रस्ता, एक नंबर. आता हळूहळू आपण पार्कच्या दिशेने कूच करत आहेत. हे सगळं बघून एक गाणं मला आठवतं मित्रांनो, खूप सुंदर गाणं आहे, नक्की तुम्हालाही आवडेल ते गाणं. धुंधला जाए जो मंजिले एक पल को तू नजर झुक जाए सर जहाँ वही मिलता है रब का रास्ता. तेरी किस्मत तू बदल दे, रख हिम्मत बस चल दे, तेरे साथी मेरे कदमों पे है निशान. तू न जाने आस पास है खुदा, तू न जाने आस पास है खुदा, तू न जाने आस पास है खुदा, तू न जाने आस पास है खुदा. एक नंबर गाणं आहे राहत फतेह अली खानचं, खूप सुंदर गाणं. नक्की मित्रांनो तुम्हाला हे गाणं आवडलं असेल. असं गाणं ऐकल्यावर आणि असं फिलिंग आल्यावर दिसतं की हे माउंटेन्स किती मोठे आहेत, हे नेचर किती मोठं आहे आणि आपण किती लहान आहे त्याच्यासमोर. आपण नेहमी त्याच्यासमोर नतमस्तक व्हावं आणि नेहमी ह्याचं रिस्पेक्ट करावं, डिसिप्लिन पाळावं, तरच आपल्याला हे नेचर आपल्याला कधीही काही त्रास देणार नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. आता पांग एकदम 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे आपल्याला दिसतं, आणि समोरचा लँडस्केप बघा, अप्रतिम लँडस्केप, एक नंबर. चला थोडंसं रेस्ट घेऊया आणि नंतर खाली उतरूया आपण. मित्रांनो आता आपण सावरकुंडला जवळ पोहोचतोय. आता आपण 2 पास कव्हर केलेत. लाचुंगला 16,000 समथिंग होता, आणि लकीला हा डोंगर आहे बघा, अति सुंदर, एक नंबर. आणि खतरनाक रोड आहेत, रस्ता लई खराब आहे. जरा बोल करूया. वरती जाऊया. चला इतक्या वेळ शूटिंग नाही करू शकलो कारण खूप पूर्ण माती उडवते अंगावर. मित्रांनो पांगपासून ते नकिलापर्यंतचा तो स्ट्रेच आहे तो कम्प्लिटली ऑफ रोडिंग होता, आणि खूप वळणावळणाचा रस्ता होता, खूप धूळ माती होती, कम्प्लिटली ट्रॅफिक पण खूप होती त्या रस्त्यावर. त्यामुळे रेकॉर्ड करण्याचं लक्षातच नाही आलं खरं म्हणजे, कारण एवढी ड्रायव्हिंग करून थकलो मी अक्षरशः. आता सरचू 35 किलोमीटर आहे, आणि थकलो म्हणजे खूप मजा आली असं काय म्हणू शकत नाही, ॲडव्हेंचर होतं. आणि बघा हा काय दोन डोंगराच्या मध्ये बघा कसं रस्ता बनवला आहे बघा, अप्रतिम असा रस्ता. खाली डिसेंड करतोय, स्लोप आहे खाली, समोर बायकर चाललेले आहेत, आणि खूप सुंदर असं हे ऑफ रोडिंग पॅच आहे. काय रस्ते बघा, लेफ्ट साईडला कम्प्लिटली ड्रॉप आहे, आणि समोरचं माउंटेन बघा, सुपर माउंटेन. तर असं झालं की पांगवरून ड्रायव्हिंग चालू केली, आणि पांगमध्ये थोडा वेळ स्टे केलं, कारण थोडंसं रेस्ट घेतलं मी आणि भरतने, नाश्ता केला तिकडे, आणि आय थिंक अर्धा 1 तास आम्ही थांबलो असेल. नंतर तिथून आम्ही स्ट्रेच चालू केला, तर रस्ता कम्प्लिटली ऑफ रोडिंग होता पांगवरून. स्पीड वाढवता येत नव्हता, कारण थोडंही गाडी स्पीड वाढवलं की गाडी स्लिप मारायची. नंतर आम्ही 2 पास कवर केले. पहिला होता लाचुंगला, जो होता समथिंग 16,600 फीट,
आणि दुसरा होता नकीला, तो 15,547 फीट. तुम्हाला मी फोटो दाखवतो. लाचुंगला इज अबाउट 16,616 फीट. आणि आपल्याला बोर्डावर दिसतंय शौर्य चक्र RCC फॉर युअर बेटर टुमॉरो वी गिव्ह टुडे. बघा किती छान इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. दोन्हीही पासेसच्या बोर्डवर तेच मेन्शन केलेलं आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, खूप वेळ लागतो असे पासेस बनवायला आणि खूप मेंटेन करायला पण खूप त्रास होतो. तर अशी ही हे 2 पासेस होते. आणि लाचुंगा आणि नकिलाच्या मध्ये एक विस्की गाला होता, तेही लक्षात ठेवा. समोरचं माउंटेन मित्रांनो, बघा काय सुंदर माउंटेन आहे. आणि खाली एक नदी वाहते. नदी नाही, हा रोड वाटतं, काय दिसतंय बघू, जवळ केला बघूया. अप्रतिम असा रस्ता इथे नदीच्या खाली. तर आम्ही 2 पास कवर केले होते, लाचुंगा आणि नकीला. आणि रस्ता एकदम ऑफरोडिंग होता आणि वरणाचा आणि हाय पास होता. बायकर वगैरे स्पीडने केला बघा, एक नंबर. तर रस्ता एकदम असं वळणाचा होता आणि खूप साऱ्या गाड्या बंद पडल्या होत्या. काही गाडी काय एक ट्रक होता, त्याचा मी फोटो नाही काढू शकलो, तो रस्त्याच्या लेफ्ट साईडला पडला होता. आणि ट्रकवाले एकदम रूड आहेत, खतरनाक ड्रायव्हिंग करतात, अंगावर येतात, अक्षरशः जागा देत नाही. तर या ठिकाणी जर तुम्ही ड्राईव्ह करत असणार तर त्याला काळजी घ्या, कारण ट्रकवाले रस्ता देत नाही आहे. तर सांभाळून चालवा. समोर ट्रक दिसते आणि खाली आपल्याला थोडंसं ओके गाड्यांचं ट्रॅफिक दिसते, कारण गाड्या वरती येत आहेत. कारण वरती येताना त्रास होतो, खालती येताना जाताना एवढा त्रास होत नाही आहे. तर स्लोली ड्रायव्हिंग करून खाली जावं. आता आपण हळूहळू डिसेंड करतो आहे. आय थिंक घाटा लूप्स किती लांब आहे माहीत नाही. बघू आता घाटा लूप्स किती जवळ पोचतो. अरे वा, लेफ्ट साईडला काय दिसतं आपल्याला, घाटा लूप्स हॅज बीन स्टार्टेड. येस, म्हणजे घाटा लूपचे आता हे रोड चालू झाले आहेत. अरे एक नंबर. आता काय डोंगर आहे बघा, काय शार्प डोंगर्स आहेत लेफ्ट साईडला, सुंदर. ट्रक बघा कसे वरती येतात बघा, जागा देत नाही आहे आपल्याला जायला. तर खूप हळूहळू आणि कंट्रोल करून गाडी बघा. आता मी हळूहळू खाली नेतोय, कम्प्लिटली डिसेंट आहे, स्लोप आहे. थोडंही अगर गाडीचा अडचण पडेल तर आपल्याला गाडी स्लिप मारेल. बघा कशी ट्रक आपली बंद मारते बघा. हॅट्स ऑफ टू दिस ट्रक ड्रायव्हर. पण थोडंसं काय ट्रक ड्रायव्हर रूड आहेत, त्यामुळे काय बोलू शकत नाही. बाकी सगळे ट्रक ड्रायव्हर चांगले असतात नक्कीच. हे बघा रस्ता खूपच माती आहे, हळूहळू चालवा. सगळे बायकर्सला बेस्ट ऑफ लक लद्दाख राईडसाठी. माझी लद्दाख राईड खूप भारी झाली आहे. आणि बघा काय माउंटेन्स आणि खाली नदी बघा कशी वाहते बघा, अप्रतिम आणि सुंदर असं नदी आहे. कुठली नदी आहे मी खाली जाऊन तुम्हाला सांगेलच. तर हळूहळू आता आपण घाटा लूप कवर करूया. घाटा लूपबद्दल खूप काय ऐकलं आहे, खूप सुंदर आणि खूप टफ आहे घाटा लूप. आय थिंक किती हेअरपिन बँड्स बघूया. माझ्या हिशोबाने 20च्या वरती पाहिजे. हो आता हा बायकर थांबलेला आहे, मी पण थांबतो. नजारा एन्जॉय करूया, बघूया कसं दिसतंय. अप्रतिम. बघा कसा रस्ता खाली चालला आहे, वळणाचा रस्ता खाली एकदम. काय माउंटेन्स खेळते मध्ये, सुपर माउंटेन्स मध्ये ग्लेशियर दिसतंय बघा. हळूहळू आता आपण खाली डिसेंड करूया आणि सतत राहिला आपण कॅप्चर करूया आपल्या मोबाईलमध्ये. अप्रतिम. मित्रांनो कसे वाटले फोटो घाटा लूपचे? अप्रतिम असे फोटो काढले मी, नक्की तुम्हाला आवडले असतील. चला आता आपण हळूहळू खाली डिसेंड करूया. घाटा लूपचं आता पहिल्यांदा फील करूया कसं वाटतं खाली उतरताना. वरती चढताना जे एक्सपिरियन्स आहे तो पण आपण नंतर काहीतरी घेऊया. आज आपण खाली उतरूया घाटा लूपने. खूप सुंदर असं घाटा लूप्स आहे आणि खूप टफ पण आहे. ह्याला ड्रायव्हिंग स्किल्स खूप टेस्ट करतात असे घाटा लूप्स, कारण शार्प टर्न्स आहेत. आणि बायकर्स बघा सगळे वरती येत आहेत हळूहळू आपल्या ड्रीम डेस्टिनेशनला एक्सप्लोर करण्यासाठी. रस्ता बघा खूप सुंदर रस्ता आहे.
म्हणजे अशा रस्त्यावर ड्राईव्ह करायला काही वाटत नाही, कारण एवढे सुंदर असे लोकेशन्स आहेत, अमेझिंग अँड मेस्मरायझिंग असे माउंटेन्स आहेत, त्याच्यावर स्नो कॅप दिसतं आपल्याला, आणि काय शेप्स आहेत डोंगराचे, काय कलर्स आहेत, अप्रतिम. ड्रायव्हिंग करत राहावं, काही कंटाळा वाटत नाही. इतकी ड्रायव्हिंग करून सुद्धा असं वाटतं की अजून ड्रायव्हिंग करत राहावं, कारण प्रत्येक टर्न्सला म्हणतो ना व्ह्यू चेंज होतोय, सीन चेंज होतोय, अप्रतिम. आता बघा परत शार्प टर्नला पहिला आय थिंक पहिला दुसरा बँड आहे, हा पहिला बँड आपण मागे बघितलाच आहे. काय माउंटेन्स आहे बघा, एक नंबर माउंटेन्स मित्रांनो. हे माउंटेन्स मी झंस्कारमध्ये बघितले होते, अप्रतिम असे माउंटेन्स आहेत मित्रांनो झंस्कारमध्ये, आणि आय थिंक हा झंस्कारचाच भाग वाटतोय मला. मग झंस्कारमधून अरे बापरे ट्रक बघा कसा येतोय बघा, असे मूठ लावलेला ट्रक आहे, कोणी घाबरेलं आणि अंगावर आल्यावर. तर हे माउंटेन मला झंस्कारची आठवण करून देते. तर आता खाली जी नदी वाहते ती कुठली असेल, आय थिंक शराब रिव्हर तर नाही, येस इट्स कुड बी शराब रिव्हर. लेफ्ट साईडच्या बोर्डावर लिहिलं आहे की डोंट मिक्स विस्की आफ्टर ड्रायव्हिंग रिस्की, डोंट मिक्स विस्की आफ्टर ड्रायव्हिंग रिस्की. एक नंबर काय लिहिलेलं आहे भारी. हा ट्रक का थांबला आहे मध्येच. तर समोर आपल्याला खाली जे दिसतंय ती शराब रिव्हर असायला पाहिजे, माझं ॲझम्पशन आहे, कारण झंस्कारमधून एकच रिव्हर ती वाहते, ती 12 पासवरून खाली येते, तर ती शराब रिव्हरच आहे. तर शराब रिव्हर ही खूप इम्पॉर्टंट रिव्हर आहे मित्रांनो. आणि माउंटेन बघा काय यार, समोरचा माउंटेन म्हणजे माउथ म्हणजे ना एकदम अशी तोंड उघडू असं बघण्यासारखं माउंटेन आहे, डोळे असे मोठे होऊन जातात त्या माउंटेनला बघितल्यावर. खतरनाक असं हे समोरचं लँडस्केप आहे. रस्ता बघा, खतरनाक बँड्स आहेत खाली, 21 बँड्स आहेत असं वाटतंय. बघू आता खाली गेला बोर्ड कळेल आपल्याला, 20च्या वरती तर नक्कीच आहे. तर शराब रिव्हर ही खूप इम्पॉर्टंट रिव्हर आहे झंस्कारची, ही फ्लो करते आय थिंक 12 पासवरूनच. पुढे गेला त्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणारच आहे मी शराब रिव्हरबद्दल. तर ही खूप इम्पॉर्टंट रिव्हर आहे जी झंस्कारला जाऊन भेटते स्टोर रिव्हर बरोबर. आता हळूहळू सरचू आता आपल्याला गाठायचं आहे. जशी आपण घाटालो खाली उतरू तसं आपल्याला सरचू एकदम जवळ येईल. तर इन्फॉर्मेशन हीच होती की हे झंस्कारचे माउंटेन मला वाटत आहेत, तर असे माउंटेन्स दुसरीकडे दिसणारच नाही तुम्हाला झंस्कार सोडलं तर. समोर काय दिसतं आपल्याला, ओके हा हे बघा मित्रांनो, समोर आपल्याला ग्लास दिसत आहे. त्या ग्लास जे बॉटलची जे ग्लास नाही हे बॉटल्स आहेत, प्लास्टिकचे बॉटल इथे सगळे लोक टाकतात, कारण ह्याच्यामागे एक स्टोरी आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे, जी खरी आहे की कुठे मला माहीत नाही, पण खूप सारा कचरा दिसतो आपल्याला. सगळे बायकर्स थांबले तिकडे. मला असं वाटतं हे असे बॉटल्स प्लास्टिक टाकून तुम्ही काय प्रूव्ह करणार आहे, कारण इथे एक स्टोरी सांगितली गेली होती की विंटर सीझनमध्ये एक ट्रक इकडं बंद पडला होता, आणि त्याचा जो ड्रायव्हर होता तो ट्रकचं मेंटेनन्स किंवा त्याला रिपेअर करण्यासाठी गावामध्ये गेला होता, आणि खूप बर्फ पडल्यामुळे त्याच्यामध्ये क्लिनर त्या ट्रकमध्ये थांबला होता, आणि 1 दिवस 2 दिवस झाले तरीसुद्धा ट्रक ड्रायव्हर आला नाही, आणि शेवटला पाणी न मिळाल्यामुळे तो जो क्लिनर होता तो इथे मरण पावला, अशी स्टोरी आहे. आणि काही लोकांना तो क्लिनर दिसतो इकडे, त्यामुळे लोक इकडे प्लास्टिकचे बॉटल ठेवतात, अशी स्टोरी आहे. पण मला असं वाटतं हे प्लास्टिकचे बॉटल किती ठेवणार आपण, आणि नक्कीच तो तिचा भूत दिसतं का आपल्याला क्लिनरचं, मला तर वाटत नाही, कारण इथे कचरा होत चाललेला आहे प्लास्टिकने. प्लास्टिक हे काही संपत नाही आहे नेचरमधून, लक्षात ठेवा. प्लास्टिक हे रिसायकल होत नाही. सो मला असं वाटतं प्लास्टिकची बॉटल इथे ठेवू नये, कारण इथे दुसरं कोण घेऊन जाणार नाही आहे, तुम्हालाच हे प्लास्टिकचे बॉटल खाली घेऊन जावं लागतील, तर इकडं प्लास्टिक पॉल्युशन होणार. सो बी अवेअर दॅट. असं काय बघा तुम्ही असं टाकू नका, स्टोरी सांगा पण त्याला असं अंधविश्वास करून घेऊ नका. तर हळूहळू आपण आता खाली उतरतोय. आता खाली आपल्या ट्रक दिसतात बघा, खतरनाक असे ट्रक्स, बाईकच बघा, सुसाट जातोय हा ड्रायव्हर, आणि ट्रक एकदम जवळून चाललेला आहे. हळूहळू आता आपल्याला खाली डिसेंड करायचं आहे. रस्ता आता बघा सगळे बाईकर्स थांबले. हा ट्रक मला का थांबला आहे माहीत नाही. चला याच्या मागे मागे जाऊया त्या बायकरच्या. रस्ता कम्प्लिटली बघा मातीने माखलेला आहे, स्लिप होते गाडी. तो सगळे बाईक्स आणि सगळे कार्स आणि सगळे ट्रक खाली थांबलेले आहेत. आता शराब रिव्हरचा एकदम सुंदर व्ह्यू दिसतो आपल्याला. ओके स्लोली स्लोली स्लोली
हळू. ओके. अरे बापरे, अरे स्लीप झाली गाडी. कम ऑन कंट्रोल संदीप, कम ऑन सर्जा, यू कॅन डू इट. येस, माझ्या सर्जाने करून दाखवलं परत. माझ्या सर्जा कधी हारत नाही आहे. आतापर्यंत जितकेही पास आहेत माझ्या सर्जाने हसून कंप्लीट केलेले आहेत. आय एम प्राऊड ऑफ यू माय सर्जा. आता सर्जा राजा. ट्रॅफिक लागली इथे. चला आता हळूहळू आपण अंतर कापूया. तर अजून चांगलं इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला मी सांगतो पुढे. मित्रांनो, काय भारी वाटतंय, काय लँडस्केप आहेत खरं. खाली बघा, तर सराबीवर एकदम परफेक्टली दिसते आपल्याला. आणि जसकारचे माउंटेन्स रेंजेस पण दिसतात आपल्याला. आता आपण हळूहळू लूप्स कव्हर करतोय. खाली येतोय आपण हळूहळू. आता लूप्स पण खूप छान दिसायला लागलेत. आणि स्लोली आपण आता टर्न घेतोय खाली. स्मूथ बँड्स आहेत बघा. वाव, हे माउंटेन्स बघा वरतून बघितलं आता एकदम जवळ आलेलं आहे. खूप भारी, एक नंबर. या क्षणी मला एक गाणं आठवतंय मित्रांनो, खूप भारी वाटतंय. नक्की तुम्हाला आवडेल. अरे 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 हो हो, अरे 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 हो हो, इन वादियों में उड़ते चले, इन पहाड़ों से बातें करे, इन नदियों संग बहते रहे, मंजिल की परवाह न कर, सफ़र सुहाना है, जी ले बस जिंदगी वापस ना आनी है, अरे 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 हो हो, अरे 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 हो हो. खूप सुंदर गाणं आहे मित्रांनो. केकेने गायलेलं आहे. अप्रतिम गाणं. हे खरं म्हणजे साऊथमध्ये फिल्म झालं होतं. अप्रतिम गाणं. लेफ्ट राईट बोर्ड दिसतो. हिमांक ड्राईव्ह स्लो. आणि अरे बापरे, हा समोर ट्रक का थांबला आहे का, अंगावर येतोय. अरे बाप रे बाप, असं भीती वाटते बघा. हा ट्रक लोकांचा काही भरोसा नाही आहे. हा ट्रक थांबला आहे बघा. पण असं वाटतं की आपल्या दोन्ही ट्रक एकत्र वर येत आहेत. तर खूप सेफली ड्राईव्ह करावं मित्रांनो अशा रोडवर. काळजी घ्या, स्वतःची पण काळजी घ्या, बाईकची पण काळजी घ्या आणि नेचरची पण काळजी घ्या. तर आता हळूहळू आपण डिसाईन करूया. लवकर हे स्लोप, हे बँड्स कंप्लीट करूया. खाली उतरतोय म्हणून काय वाटत नाही आहे, पण जेव्हा वरती असेंड करत असतं तेव्हा खरंच या रोडवर चॅलेंजिंग असतं. तो शॉर्टकट पण खूप आहेत. या रोडने बघा मध्ये शॉर्टकट्स पण खूप आहेत. डायरेक्ट खाली येऊ शकतो आपण. पण रिस्क घेऊ नये कोणी. ज्याला एक्सपिरियन्स असेल त्यांनीच शॉर्टकट यूज करावं. कारण डायरेक्टली हे बँड्स आपल्याला म्हणतात ना, ह्यांना आपण अवॉइड करू शकतो. फाटा लूप दिसला आपल्याला राईट साईडला. हा ट्रक बघा किती जवळून जातोय बघा. खतरनाक आहे ट्रक बाबा. हे ह्यांच्याशी पंगा घ्यायचा नाही. हे बघा हा शॉर्टकट आहे बघा. डायरेक्ट खाली आलेला रस्ता इकडे वरतून एकदम सुपर्ब. आता हळूहळू आपण अंतर कापूया. आता आपण आय थिंक खाली येतोच आहे. आता आपल्याला घाटा लूप्स कंप्लीट होणारच आहेत मला असं वाटतं. बघा खाली दिसतं आपल्याला. हे सगळे बँड्स आपण कंप्लीट केले की आपण घाटा लूप कंप्लीट करतोय. चला आता हळूहळू खाली उतरूया. मित्रांनो, रोड बघा छान दिसतो आणि सराफीवर अप्रतिम नजारा आहे हा. मित्रांनो हे बघा घाटा लूप्स अँड टोटल 21 लूप्स, अल्टिट्यूड 4210, 1 मीटर, 13,780 फीट. तिथलं माझं 21 लूप आहेत. घाटा लूपचे 21 आहेत. ओके, हे मला दाखवायचं होतं म्हणून मी थांबलो. टोटल एलिव्हेशन आपण 17,000 फीटवरून ते 13,000 फीटपर्यंत आपण एलिव्हेशन डिसेंड केलेलं आहे. आणि बघा काय सुंदर आपलं सराफतीवर आहे ग्रीन कलरचं. आणि समोरचं माउंटेन बघा, अप्रतिम असं माउंटेन. चला मित्रांनो, लवकर सर्चला जाऊया आणि थोडं रेस्ट करूया. चला आपली जर्नी आता कंटिन्यू करूया. भेटू पुढे.